बीडच्या अंबाजोगाईमधील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयामध्ये बनावट औषधांचा पुरवठा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि त्यामुळे रुग्णांच्या जीवांशी खेळ सुरू असल्याची बाब अन्न आणि औषध प्रशासनाच्या तपासणीमध्ये समोर आली आहे। महाराष्ट्र शासनानं नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राटदारानं रुग्णालयाला बनावट औषधांचा पुरवठा केल्याचं तपासामध्ये उघड झालंय। या प्रकरणी ठाणे आणि गुजरातमधील चौघांवर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या बनावट औषध प्रकरणाचं गुजरात कनेक्शन समोर आल्याचं सुद्धा कळतंय। सध्या पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। अन्न भेसळ विभागातर्फे काही मेडिसिन्सचे नमुने रूटीन नमुने घेण्यात आले होते। अजिथ्रोमायसिन 500 ज्या टॅबलेट्स आहेत त्याचे जे नमुने आहेत तर फूड अँड ड्रग्स विभागाला त्याच्यामध्ये बनावट आणि भेसळ आढळून आलेली आहे। त्यामुळे फूड अँड ड्रग्स विभागातर्फे मनोज भानुदास पैठणे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिलेली आहे। सदरील फिर्यादीनुसार सुरेश दत्तात्रय पाटील, मिहिर त्रिवेदी, त्याचप्रमाणे द्विती त्रिवेदी आणि विजय चौधरी यांच्या विरोधात तसेच त्यांच्या कंपन्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।